सुरुवात होते. पण त्यांच्या उजव्या डाव्या बाजूला आले निलेश वड. पत्ता देवी प्रसन्न टिकेवाडी संघाला पहिला चेंडू टाकताय. सुंदर टर्नोला चेंडू आहे. थोडंसं भागाचा अडथळा येतोय. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील मिलिंद दादा चेंडूला पकडीपर्यंत 2 धावा. 2 धाब्याने संघाचं खातं उघडतोय. वरदान देवी प्रसन्न कुशेवाडी संघाची. खास मुंबईवरून हा संघ दाखल झालाय. निलेशजींचा पुढचा चेंडू सुंदर टाकलेला चेंडू आहे. तितकं सर्व दर्शन पाहावं मिळतंय. एकच धावीवर समाधान. धावसंख्या झाली ती 3. धावसंख्या झाली ती 3. अप्रतिम टाकलेला चेंडू आहे. तितकं सर्व दर्शन पाहायला काय करतोय बघूया या ठिकाणी. थोडीशी निष्ठून थ्रो चुकतोय आणि याचाच फायदा टिकेवाडी संघाला होतोय. तिथे एकच धाव मिळणार होती, तिथे 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली ती 5. 47 वर्ष प्रदान केले. उंच टोलवलाय. झेल टिपणार काय भोरवाडीचा टोकवेर आहे आणि फलंदाज पाठ होत. बॉल आला होता कुठे. सुंदर टोळ्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल टिकतो काय बघूया. आणि या ठिकाणी मिस झाले. झेल सुटलाय. सागरने याचा फायदा उचलला पाहिजे. फलंदाज बाद होते. सुरुवातीलाच सांगितलं सागर शेवटपर्यंत झाला मैदानामध्ये असेल नक्कीच धावाचा डोंगर उदा करण्यात येईल. तितकाच सामना रंगतदार होईल. बघूया निलेशजींचा पुढचा चेंडू. पुढचा चेंडू आहे आणि झेल टिकतो का बघा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिस होते. पुन्हा एकदा सागरला जीवदान दिलं जाते. 3री धाव देखील या ठिकाणी सागर पूर्ण करताना दिसतोय. दरम्यान षटक देखील सांगते. हो अप्रतिम टाकलेला चेंडू आहे. हे सुरुवातीला सांगितलं फिरकीचा बादशाह. नात्यावर त्याची चर्चा. तो मिलिंद भोवड. सागरला देखील समजलं नाही. आणि सुंदर पुन्हा एकदा कधी ऑप्टन कधी लेफ्टन कधी मामाटन देखील जो मी टाकत होतो 10-15 वर्षापूर्वी तो देखील मामाटन टाकतोय मिलिंद. बघा घ्या. हे आहे हा क्रिकेट आहे. ही गोलंदाजी आहे. त्याला जादूगार ठरवलं जातं. पुन्हा एकदा सुंदर टाकलेला चेंडू आहे. एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी बघूया. धावसंख्या झाली ती 11. मला वाटलं तर सागर द्या इकडे चेंडू द्या. पुन्हा एकदा मिलिंद दादाचा पुढचा चेंडू. फिरकीचा बादशाह मिलिंद. नक्कीच सुंदर टोला चेंडू आहे. एक धाव पूर्ण केलं, दुसरी धाव पूर्ण करतो का बघूया आणि फलंदाज बाद होतो. धावसंख्या झाली ती 12. जर काही एक षटकार बसला तर नक्कीच हे पारड सोमेश्वर आरवली संघाला जोड जाऊ शकते. निलेशजींचा तिकडे व्यायाम चालूच आहे. पहिलीच गोलंदाजी पहिलीच फलंदाजी देखील करण्याची शक्यता दिसते. एक धाव पूर्ण केलेला, दुसरी धाव पूर्ण केलेला आहे आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. दरम्यान षटक सामन्याला सुरुवात होते. वरदान देवी प्रसन्न कुशेवाडी संघाकडून टिकेवाडी संघाकडून एक मध्यम स्वरूपाचा 6 गोलंदाज. काय नाव प्रथमेश. काय प्रथमेश. सुनील भोड याला सुंदरसा चेंडू टाकलाय आणि त्याच पद्धतीनं दगडचंडी दगडाला भिडणार असा हा सुनीलच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. चेंडू गेला. जाधव सांगतात चेंडू गेला. दुसरा द्या. काय झालं निलेशजी. माईकवर आवाज येतो इकडं. हा चेंडू दुसरा द्या. तिकडे मारू नको रे. कुठलाही नाही ना बघा. हा आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. षटकाराला सुरुवात झाली. हो अप्रतिम टाकल्याचे गोलंदाजीमध्ये सुनील देखील या ठिकाणी दबावाखाली आलेला दिसला. बीट होताना दिसलाय. काय भयंकर याचा चेंडू मारलाय.
लेगच मारतो रे. तो चेंडू घ्या थांबवायला किरण चेंडू आता ठेव. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा सामन्याला सुरुवात होते. तोच चेंडू टाकला पाहिजे वारंवार. हा मग पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 8. हो सुंदर टाकल्या चेंडू आहे. थोडीशी मिसफील होताना दिसते. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केली सुनील आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 10. हो जर चेंडू स्टंप मध्ये गेला असता तर फार मोठा धक्का बसला असता सोमेश्वर आरवली संघाला. परंतु त्यासाठी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागते. हो जबरदस्त चांगलं क्षेत्ररक्षण. हो जबरदस्त टाळ्या द्या. जबरदस्त मारलाय चेंडू आहे. 2 धावा टेण्या पूर्ण करतोय. बघूया आरामात अशा 2 धावा घेतल्यात. धावसंख्या झाली ती 13. 2/2. 6 चेंडू आणि 1 धाव. तुम्ही इलेक्ट्रिक वाढवू नका रन 1. चला त्यासाठी आले का ते मरवडी आणि त्यांच्या बरोबर कोण आहे समोर नांदगावले. 9 चेंडू एकूण 1+6 अशा 7 धावा.